नमस्कार मंडळी, सर्वांना गुड मॉर्निंग। आजच्या आपल्या व्लॉगची सुरुवात सकाळी सकाळी झालेली आहे, तरी सकाळी म्हणता येणार नाही कारण आता 11 वाजलेले। तर आज मी तुम्हाला काहीतरी एक महत्त्वाचं म्हणजे एक टिप सांगणार आहे, होम क्लिनिंग टिप। सर्वांना, सर्व लेडीजला अत्यंत उपयुक्त आणि गरजच असते नवीन नवीन काहीतरी ट्राय करायला, म्हणजे आपलं काम सोपं होऊन जातं। तर मी आता ही तुम्हाला अगोदर सांगितलं असतं तर मी तुम्हाला काम आलं असतं, कारण अगोदर तुम्ही सगळ्यांनी सहसा आपल्या मराठी बायकांनी दसऱ्याची साफसफाई केली, घर साफ केलं, तर आता काय सगळ्यांची क्लिनिंग झालेलीच असेल तरी पण घरात तर अधूनमधून साफसूफ करावंच लागतं, तर आपल्याला काम तर येणारच आहे ही। तर मी दसऱ्याची साफसफाई नाही केली कारण घटस्थापना गावाला होते, तर इथं काही घटस्थापना मी करत नाही। तर मग इथं मी डायरेक्ट दसऱ्यानंतर, नवरात्रीनंतर, दसऱ्यानंतर दिवाळीसाठी मी डीप क्लिनिंग करते। आणि आता महालक्ष्म्यांसाठी मी केलेलंच होतं बऱ्यापैकी, वरून म्हणजे एकदम आतलं सगळं काढलं नाही पण वरून सगळं घर क्लीन केलेलंच होतं आणि अधूनमधून चालतच राहतं। तर आता ही खिडकी माझी बाकी राहून गेली होती कारण त्यावेळेस महालक्ष्मीच्या वेळेस पाऊस खूप येत होता। पिल्लू आण तो ब्रश, मला पाहिजे, मला काम आहे ना, 2 मिनिटं दे आधी, मग तू घे। तर मग ही खिडकी माझी बाकी होती आतून खोलायची आणि सध्या ती शक्यतो ती बंदच राहते, धूळ येते म्हणून। तर तुम्ही बघू शकता ही खिडकी हॉलची खूप बेकार झालेली, एकदम खराब झाली, खूप जास्त धूळ आहे याच्यावर। बाहेरून बंद असते ना, आतून ही जाळी असल्यामुळे मधल्या भागामध्ये बाहेरच्या खिडकीच्या आणि ह्या जाळीच्या मध्ये भरपूर धूळ साठलेली, एकदम हे झालेली आहे, खराब झाली, खूपच खराब झाली। तर आता ही खिडकी साफ करायची मला, म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे। आणि ही खिडकी, अशा जाळ्या, असं ग्रिल साफ करण्यासाठी माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे, जी की तुम्हाला पण खूप फायदा होईल त्या गोष्टीचा। तर तुमच्याकडे जर का असा पेंटिंगचा ब्रश असला जुना पुराणा, तर तो ब्रश फेकू नका कधीच, क्लिनिंग साठी खूप काम येतो तो। आणि माझा एक्सपिरियन्स आहे तर तुम्हाला दाखवते मी, तर तुम्ही बघू शकता। हा ब्रश नको ना, तू नको मध्ये मध्ये करू, मला रिकामा परेशान करू नको, मला सोफा सरकवावं लागेल, मला सोफ्यावर धूळ पडेल सगळी। तर हा ब्रश, पेंटिंगचा हा ब्रश फेकू नका तुम्ही, खूप कामाची वस्तू ती, मी सांभाळून ठेवलाय 2 वर्षापासून। आणि हा ब्रशनी, या ब्रशनी असं केलं की बघा तुम्ही, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत नसेल हे, पण असं हलक्या हाताने जरी फिरवलं तर आतून धूळ उडतीये सगळी, म्हणजे ती डस्ट पूर्ण निघतीये या ब्रशनी। आता मी तुम्हाला करून दाखवते, तुम्ही बघा हे। आणि तुम्हाला जर आवडलं हे, म्हणजे ही टिप तुम्हाला आवडतं कमेंट मध्ये मला सांगा, कारण माझ्याकडे भरपूर अशा टिप्स आहेत, म्हणूनच माझं घर अप टू डेट एकदम असं ठीकठाक राहतं बुवा, आपल्याला पण सोपं पडतं आणि व्यवस्थित होतं। चला मग मी तुम्हाला करून दाखवते, कारण मला करायचंच आहे। तर आता ही खिडकी साफ करायची म्हणलं तर आपल्याला हा पडदा काढावा लागणार आहे, नाही तर सगळी धुळी तर पडून जाईल। हा मागचा खिडकीतून प्रकाश बाहेर येतोय आणि आतलं सगळं काळं दिसतंय, म्हणून पडदा बंद केलाय। पण खिडकी साफ करायची म्हणलं तर सोफा काढावा लागणार आहे, नाही तर खिडकीतली सगळी धूळ सोफ्यावर पडन आणि परत काम वाढन। कारण मला आता फक्त खिडकी साफ करायची, हे सगळं साफ करत बसायचं नाहीये, कारण सगळी कामं एकसाथ माझ्याने होत नाही, म्हणून मी एक करते, जसं टाइम भेटेल तसं करत राहते। तर आता हे सरकवते मी अगोदर, हे सरकवले। आता कुठं गेला आपला ब्रश? हा ब्रश फेकायचा नाही, सांभाळून ठेवायचा, कामाची वस्तू आहे एकदम। तर आता हा पडदा पण मला आताच धुवायचा नाही, आता 15-20 दिवसांनी, असं पण नवरात्री संपलं का मला दिवाळीची क्लिनिंग करायचीच आहे। सरक रे बेटा, म्हणून ह्याला हा पण खराब नको व्हायला, असं टांगून ठेवते, पण उठल्या उठल्या रोज सकाळ संध्याकाळी धूळ दिसते ना, तर ते कसं तरी वाटतंय मलाच, म्हणून क्लीन करून घेते। आता तुम्ही बघा, ही खिडकीत सगळी धूळ बसलेली, कशी धूळ उडते बघा, व्हिडिओ मध्ये दिसते की नाही दिसते, एकदम मस्त साफ होऊन जाते। तर आता एक काम करूया आपण, बाहेरची खिडकी खोलू, म्हणजे शिव बॉल नको खेळू, थांब जरा, थोडा वेळ थांबतो। हे बघू शकता किती घाण झाली। आता ही बाहेरची खिडकी खोलून टाकू, म्हणजे धूळ सगळी बाहेर जाईल, आतमध्ये येणार नाही। फॅन चालू असल्यामुळे उडून ती माझ्याच अंगावर येते सगळी, स्टॉपर बसत नसल्यामुळे मी ह्याला बांधलं होतं असं। शिवांश, बाहेर जाऊन ते स्टॉपर ते काढून खिडकी खोल रे, नीट जा। तर आता इथं बघा तुम्ही, ह्याच्यावर कसं, या लाकडावर सगळं बसलेले, तर आपण एकदम इझिली असं केलं का सगळं निघून जाते बघा। नाही खोलत ते स्टॉपर नडतंय, ते काढ तिथून व्यवस्थित आणि मग खोल हळूच बघा। बंदच करून टाकते जरा,
फुल स्पायडर आले. राहू दे. इथलं पुसून घ्यायचं घरातलं, असं पण बाकीच ठेवलं होतं मी. झाडू मारून घेतला सकाळी, बाहेरचं दारातलं झाडून पुसून धुवून घेतलं होतं सगळं, आणि आतलं बाकी ठेवलं होतं कारण हे करायचं होतं काम मला. अशा जाळ्या असतील, कुठल्याही जाळ्या घरातल्या, किचन म्हणजे शक्यतो खिडक्यांना लावतो आपण मच्छरमुळं. तर हे बघा एकदम व्यवस्थित क्लीन झाली सगळी. एकदा आतून फिरवला ब्रश आणि एकदा बाहेरून फिरवला. तुझ्या अंगावर धूळ येते, तू बाजूला हो तिथून. स्पायडर काढतो. अरे धूळ येते तुझ्या अंगावर, आंघोळ केलेली, तू बाजूला हो. आधी या खबर करते. मग स्पायडर किती आलेत? राहू दे, ते स्पायडर सगळे काढायचे. तू काढतो की? मला येतं. किती फरक वाटतो लगेच खिडकींना ना. मला मजा येते. मजा येते नाही, अंगावर धूळ उडती, बाजूला होतो. असं जास्त जाळ्या बिळ्या कुठं घरात राहतात, धूळ राहते, तर ते आपल्याला चांगलं नाही राहत, कारण निगेटिव्हिटी घरात राहते, तर त्याचा निगेटिव्हच परिणाम होतो. म्हणून शक्यतो घर साफसुथरं ठेवावं आणि असं खूप जास्त त्याचं पडलेलं घाण ठेवू नये. आता हे मी 8 दिवसापासून विचार करत होते, आज मुहूर्त लागलाय आणि विचार केला की ही टिप तुमच्यासोबत शेअर करू, तुम्हाला पण काम येईल. 2 मिनिटात. आणि ही जाळीला धुवायची, गुलं करायची गरज नाही, कारण याला गंज चढतो लोखंडाची असल्यामुळे, स्टीलची असल्यामुळे. इथलं पाणी आणि वातावरण खराब आहे म्हणून खराब होते, तर मला ह्याला ओलं करता येत नाही आणि धुताही येत नाही, म्हणून मी या ब्रशचा वापर करते. तर हे बघू शकता, असं सांदीतलं कोपऱ्यातलं सगळं निघतंय व्यवस्थित. आणि अजून एक दुसरी गोष्ट की घरामध्ये तुमच्या असं ग्रिल, तर सगळ्यांच्या घरात खिडक्या असतात आणि हे ग्रिल असतं. तर हे ग्रिल साफ करण्यासाठी जुने सॉक्स वापरायचे फाटलेले. ते थोडेसे रफ मटेरियल असतं आणि वापरून ते सॉफ्ट पण झालेले असतात, त्याच्यामुळं त्याने हे ग्रिल एकदम मस्त निघतं. मी आज तेच वापरणार होते, पण फाटलेले सॉक्स सगळे काढले मी, आणि आता फाटलेले सॉक्स घरात नसल्यामुळे मला दुसरं कापड वापरावं लागणार आहे. काय झालं त्यात? आम्ही जेवायला घेतलं इथं. चला जेवायला. प्लीज. ओय चला.